ज्ञानतो ज्ञानराजा सुपास तया ठेविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडलिकावर देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमा जय जयाजी कमलकांता कमलनाभा कमलदोय पिता कमल पात्राक्ष दुःख हरता पुढे ग्रंथ सबळ बोलवी भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण मागिले अध्यायी गोरक्षनंदन मचिंद्र घेऊनी गेलाशे गेला तरी किलो तळा बुडाली शे शोक अब्धी जळा तई उपरीचर वसू तरणी आगळा काढावया पातला स्थावर बोधाची बांधुनी सांगडी शोकाब्दीत घातली उडी शब्दार्थी मारून उडी धैर्य काशे धरियले धरिल्यावरी बाहेर काढून म्हणे माय ओ सावधानी शोक सांडी शाश्वत गणी शाश्वत नाही काहीच पहाटेपणी जे जे दृश्य ते आवासपणी पावे नाशम तू शोक करशी शब्द प्रताप्तीस स्ल्यादे तू ते लागेना तू कोठील मचिंद्र कोण स्वर्ग भूमीचा झाला संगम योग तितुका भोग काम सर्व निगेला जननी तू असशी स्वर्गवासिनी मचिंद्र स्थळीला जन्मोनी परी प्रारब्धे सहज योगे करुणी गाठी पडली वैता पडली परी मचिंद्रनाथ स्मरोनी गेला आपले हित तू आपले स्वहित निश्चित सांभाळी की जननी तू झालीस परच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता मानून व्यक्त होनी चाल जननी तू पातिली या सिंहदीप मग मचिंद्र योगे स्थावर कंदर्पम पूर्ण होईल शुद्ध संकल्प मचिंद्र दृष्टी पाहून या 12 वर्षे झाली अपूर्ण तुझे भेटवीन मचिंद्र नंदनम मीननाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाशील तू। आणि मग त्या उपरीच्या वस्तून त्या मौनचिंद्र सांगितलं की 12 वर्षानंतर तू मचिंद्राला गोरक्षाला मीननाथाला तेवढेला पाशील म्हणशील यावया मचिंद्र नंदन काय पडेल त्या कारण सिंहलदीपी पाकशासन महायामक आरंभिरम तेव्हा विष्णू विरंची रुद्र तयास्थानी येती भद्रम सकळ देवादिक मित्रचंद्र एका ठाई मिळतील ते नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करील शचीनाथम गैनी गोपीचंद भर्तरी सहित ऐक्य ठाई मिळतील तरी आता शोक काव्यर्थ सांडी प्रंजाळ करी चित्तम विमानारूढ होणे त्वरित सिंहलदीपी चालकी ऐक्य ऐकून मौनावती महाराज स्वसुर प्रार्थी 12 वर्षे मचिंद्र नैनी दारी नाहीशे म्हणतसे तरी मकमंडन पाक शासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की। आणि मग ती केलो तळा त्या उपरीच्या रोसला म्हणती ते इंद्र यज्ञ करू का नाही करू पण तुम्ही 12 वर्षानंतर माझी जयंती गाठ घालून द्या म्हणे असं मला वचन द्या म्हणे। भाष्य दिलेल्या अंतर पुष्टी ही विश्वासारत्न रक्षील पोटी मग ये शोक दारिद्र्यपाठी चित्त सांडील महाराजा ऐसे बोलता मौनाविती स्वसूर हास्य करी आननी मग कर्तळ भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते यावरी बोली किलोतळा माते नेता स्वर्ग मंडळा परी नृपपै का स्थळा कोणा लागी स्थापारी ये रुमणे ऐकवचन सवे शेविती आहेत क्रियावानम धैर्य बामा उत्तम नामाने राज्य तिचे उपिका। आणि मग तिनं सांगितलं तुम्ही मला येऊन घेऊन चालली तर ह्या राज्यावर कोणाला बसवलं पाहिजे म्हणे तर मग तिने तिकडून धैर्य भामा होती आणि तिला स्थापलं ती मग अवश्य म्हणे मौना किरी धैर्य भामा राजासनी
वैष्णविनी अभिषेके करुणी राज्यपदी चेदवा राजीव पुनि धैर्यवामा मिळती झाली विमान संगमा परी सकळ देशीच्या शैल्यरामा शोकाकुळ झाल्याची म्हणती मायो शुभाननी तुम्ही जाता आम्हाशी टाकुनी आम्हा पाडसाची हरिणी दयाळ माया सशी तू आसो आयशे बहुधा शक्ती शैल्य शोका कुलीत होती मग ती तुक्या समजावून युक्ती विमान यानी आरुडली धैर्यभामेशी नीती प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळिका साधनी जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर मग विमानी आपण स्वसूर स्वर्गमार्गी रमताची आसो विमान पावले द्वीपा प्राचीन पदा स्थापिले ते युवती मग तो प्रिचर सहज गती आपल्या स्थानापै गेला जैशी विमान देख मी तैशी दिन खेळ मिळी चरू जाती पक्षी कोळे येरी होता सायंकाळी आपल्या असताना शेविती त्याची न्याय उपरी दक्ष आणि किलोतळा पद्मी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावली आपल्या ज्याप्रमाणे हे पक्षी मला हिंडात्या संध्याकाळी येत्या त्याप्रमाणे ते किलोतळ्याचं शापमोचन झालं आणि ते त्यांच्या घरी जाऊन पोहोचले की आधीचे अपार जीवना व्यापी महिते हेम मुखाते परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईच्या ठाई जातसे त्याची न्याये स्नुषा सुस्वर पावते झाले स्वस्थानावर परी तै इकडे नाथ मचिंद्र गौडमंगाली पातळा मिलनाथ संधी वाहून मार्गावरी करी गमन शैली देशामाजी उन्नतुन गौडबंगाली पातळी मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचरोनी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐशे परी निर्वाण पण मार्गी करीतसे गमन तो कौलबंगाल सोडून गौडबंगाली पातळी मार्गी चालता सहज स्थिती तो कानिपा पूर्वी भेटला तया प्रतिम तेथे हे पात्र्यातली वर्गमूर्ती गमन करिता मार्गाचे आणि मग ते तीर्थ करीत करी त्या गौडबंगाला पाहिजे कानिपाशी गोरक्षी काढ झाली तिला आले ते आणि ते आता मच्छिंद्रनाथाला सांगू राहिले तेथे येता ती गोरक्ष जेची स्मरण आले तयाचे पोटी की अच्युत वृक्ष पुटी कानिपाची भेटी झाली झाली परी हे उत्तम स्थान महाशरीचे पुण्यवान माते दाईले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्साशी प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदिपट्ट राणी की मी पाडस रानो राणी निडाळवाणी लागतशी की मजवत्साची माऊली सहज राणी चलावया गेली शैल्य व्याघ्र वाटिली की ती भीतली राह्यानी मग स्कंदी होता नाथ मीनत तया लागी मै ठेवून दृढ पायी केले गमन नेत्री अश्रू लोटले आणि मग त्या ठिकाण्याला मच्छिंद्राचे पाय धरले आणि डोळ्यात पाणी आलं म्हणजे ते पाहुणे मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाचे म्हणे बाळा अश्रुपात नील चक्षुषी काली ऐशे बोलता मच्छिंद्रनंदन मंग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्ष स्थितीची प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आलाशे भरून मग क्षण एकतया असतानी बैसून स्थिर चित्तपै खेळे जैसे आकाशी भ्रम आब्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चित्ता टाकून निर्मळ पै केले मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्यताजी अति घन कानिपा भेटीपर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणतशी आणि मग त्या मच्छिंद्राला त्याला पार त्या बद्रिकाश्रमापासून तप केलं त्यापासूनची कथा सांगितली तर कानिपनाथ भेटल्यापासून ती पार सांगितली
या ठाई कानिपा भेटी झाली माते कृपा घेती तुमची शुद्धी त्वद्वागटी येथे लादली महाराजा तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दावले मग चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिधले दुःख सरिते प्रवाही वेष्टी बुडता वाचवी देऊनी पृष्टी की दुःख व्याघ्राच्या आसाडून होती माये बेटी केली असे की तुमच्या वियोग प्रळयानळ तयात मी पडलो होतो बाळ परी जागा नोये हा घन शीतळ माते झाला महाराजा की तुमच्या वियोग कृतांत पाशा लागलो होता मम कंठास परी जागा नोये हा सुधारस मज भेटीला महाराजा आयशे म्हणून वारंवार नेत्री लोटती आश्रुपुरम परम कनवाळून आत्मचिंद्र हृदय धरी गोरक्षाम मुख कुरवाळून आपले हस्ते सशिच्छाशे आश्रू कुशितम मनात म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकच हा मग गोरक्षाचे समाधान करून या मचिंद्र नंदन मग मीननाथा कडे घेऊन ऊटवत्सा म्हणतसे पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन मचिंद्रा कारणी गौड बंगाल हेळा पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण दत्त श्री दत्ताचा मिरवतशी आणि मी हे झाल्यानंतर जालिंदराची कथा सांगू राहिला आता तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपी चंदे करोन अनिष्ट मही गर्ती पात घातला मुळापासून सकळ कथन मचिंद्रे केले निवेदन परिनाथ मचिंद्र ते ऐकून चित्ती परम शोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालीन सुगत मही पालथा मिरवेन तो त्या मचिंद्र रागाला आमचं पण चालू नये आपण जाऊ आणि त्याचं राज्य सारं पालत घालतो ऐसे बोलून विक्षेप चित्ती पुढे मागे परमगती एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळा पट्टणी पातळी ग्राम निकाट ग्रामस्थ भेटती त्याचे वृत्तांत विचारित जाती ते म्हणती कानिपा येऊन क्षिती मुक्त केले जालिंदरा आणि उंच्या जवळ गेलो त्या तिला जन लोकांनी विचारता ते म्हणे कानिपनाथ आला आणि त्या कानिपनाथांना जालिंदराला मुक्त केलं घेऊन गेले म्हणे राया गोपीचंदा नुर देवनी जगी मिरवला अमरपणी केने गुरु दीक्षा घेऊनी जगा लागी तो गेला राया मुक्ताचंद स्थापोनी राज्यपती राजासन घेऊन या अग्निनंदन तोही गेला षण्मास सकळ कथा मुळावूनी मचिंद्राशी सांगितली ग्रामस्थानी ते मचिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरवला जैसा प्रळय नळीवरती घनवृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उवाळा पाहून आणती दृश्य होय पावकतो की साधन पातला असता की श्री गुरुचा संसर्ग होताची सिद्धकाची व्यथा नासोनी जाय ते क्षणी की तम दिसाळ दाटल्यावनी उदय होताची वासर म्हणी मग सकळ तमनाश पावोनी दिशा मिरविली उजळल्या तन्याये मचिंद्रताप ग्रामस्थ बोलता झाला लोप शांती वरुणी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलाशे या परी तो मचिंद्रनंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करुण अधिकारी राजा आणि पुन्हा कोण आहे प्राणिक तेथे येरी म्हणती योग द्रुम श्रेष्ठ कनिका राजा उगमा मौनावती शुभानना प्रज्ञावंत मिरवतशी त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविला जो अमरपणी तुष्ट करोनी जालिंदर मन अमर झाली आपणही आयशे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मचिंद्र येतील आयशी प्राणिकाये सती बेटी घ्यावी त्याची आयशे वृत्ती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्ग जन ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वारका सांगते
म्हणती जालिंदरा तो प्रज्ञावंत तयाचा सयद मचिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊन सांगा सतीशी. आणि मग त्या ग्रामद्वारी जाऊन उभे राहिले. त्यानं सांगितलं की जालिंदराचा भाऊ मचिंद्रनाथ आला म्हणे, हे जाऊन सांगा म्हणे त्या मौनावती. आओ आओ द्वारपाळ सांगा चला उतावेळ मौनावती लक्षोनी सकळ वृत्तांततेचे निवेदिला. आयशे द्वारपाळ ऐकून मचिंद्र करिते झाले नमन. म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीशी. म्हणती महाराजा मचिंद्र जती जालिंदर सवयधर मनोनी क्षिती. तो येऊन ग्रामाद्वारा प्रति प्रतिष्ठाये महाराजा. आयशी ऐकून मौनावती म्हणे कैशी वृत्ती कैशी स्थिती. कैशी आहे भूषण व्यक्ती अभ्यास समान दीक्षेते. येरी म्हणे तो महाराजा कनक कांती तेज पुंजा. बालार्क किरणी विजय ध्वजा आम्हा लागी दिसतसे. माय ओ आम्हा दिसतो ऐसा की न पावोनी योगी संभवना. अवतार दीक्षे स्वर्गवासा करीन जना वाटतसे. शैली कांता घेऊन भूषण शिंगी सारंगी समागम कुबडी पावडी करी कवळून उभा द्वारी आशे तो. आणि एक सशिष्यच्याशी संग्रही आहे सुख सेवेशी. परी तो शिष्य समान अभ्यासशी आम्हा लागी भासतशी. आणि त्याच्या संग एक शिष्य आहे म्हणे, तो सुद्धा त्याच्या सवानीचा अभ्यास वाटतो. वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूप पावन. आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती. ज्याची रीती स्वरूपापार तानुले एक आशे किशोरम. परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्र मनी भासती. आयशे सांगता द्वार रक्षक मंत्री पाचारिती प्रत्योदक. मग सोये घेऊन सुखासन कटक सामोरा जातसे युवतीचे. कटकासवे द्वारी येऊन वंदिती झाली मचिंद्र नंदन. मग त्रिवर्गाचे सुखासन उपोनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभवनी भावे बैसविला कनकासनी. षोडशोपचारे पूजोनी मुनी नम्रवाणी बोलतसे. हे महाराजा तपो सविता कुणी करून येणे झाले आता. आम्हा आळशावरी सरिता प्रेमावंदू लोटलीशे. की दारिद्र्याचे द्रव्य हरण करू माणूस धावली आपण. की चिंता बोधी अंतकरण बुडता नोये चिंतामणी. की मृत्यू समयी हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेशास. हे पाहुणे अमर पियुष धाव घेत कृपेने. की तृषा संकटी प्राण तो गंगा ओग आला धावून. की क्षुदे पेटला जठराग्न पयोब्दी तो पातला. तन्याये अभाग्य भागी येथे पातलेत तुम्ही जोगी. परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हाला दर्शवा महाराजा. येरी म्हणे वो माते ऐक उपरीचर वसू माझा जनकम. मचिंद्र देई दोंदिक आम्हा लागी मिरवतसे. या परी श्री गुरु ज्ञान दृष्टी तो अनुसया सूत शुक्षिके पोटी. तेने कवळोनी मौळी मृष्टी वरद पात्री मिरवला. आणि दत्तांना मला अनुग्रह दिलेला आहे. माझा अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी जालिंदर श्री जालिंदराला प्राप्त होऊनी वैराग्याला. बसनोत्तरी जननी धाकटा बंधू गुरुभक्त मद विराजला जालिंदर नाथम. परी या ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकिले. म्हणून उग्रता धरून पोटी लादली आलो मै पाठी. परी उत्तम संग्राम जेठी समस्तांनी सांगितले. आणि मग त्याची कथा मी ऐकली जालिंदराची. आणि ते ऐकून मी राग वैतागलेला आलतो म्हणे, पण ते चांगलं ऐकल्यावर शांत झालो. तेने करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोप.
तसे तू धन्य ज्ञानदीप महीवरी असशी हो आपल्या हिताशी गृही आणून शेवटी परम प्राणी करून त्वा मिळविला स्वनंदन घन धन्य धन्य असशी तू धन्य धन्य मही एक निवटली पूर्वजा पातकम द्वांदिक समाधान परीचे घेऊन भीक स्वर्गवासी मिळविशी तरी तारक लोका 42 कुळ झालीस भव धीरसा की भागीरथ भूप पितृदेशा मिळवी तसे त्रिभुवनी की विनवेचे दास्यपण गरुडे सांडिले पियुष देऊन देवी तू कुळात सकाळ कारण तारक झालीस सर्व काळी आयशेनाथ बोलता युक्ती चरणी माता ठेवी सती म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपापात्र वरीला मशकूम मम प्रज्ञे मोह शतकू मिरवला हे महाराजा हा तुमचे पडीपाडे न येती कल्पतरू झाले परिसवासने समान कोडे बरे वाईट मिरवतसे तैसे तुमची नोये स्थिती साधक कल्याण मिरवी मती की परिस देता समान गती बरे वाईट मिरवतसे परी लोहाचे करी कनक परी स्वदीक्षेची न तुटे भीकम देवी तुम्ही नोहेत साधक पुढे समान करिता की आयशी उद्धर पूर्ण कोटी तुम्ही मिरवता मही पाठी उदार तरी समता होती मेघ अपुरा वाटतसे मेघ उदार म्हणती लोक परी तो अपुरा ओसरे उदकम तस्मात तुमचे औदार्य दोन दिक समतपादाशी मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्व आशे माझी मती आयशे म्हणून मौनावती चरणी माता ठेवितशे मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करोनी मनोरथ तुष्ट करीत नाथाशी 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथाधिका करून या सकाळ कटकासहित बोळो निघाला चंद्रमुखम मौनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती आणि मग 3 दिवस राहिले आणि त्याच्यानंतर निघाले तिथून सकाळी चरणावरी ठेवून माता परतेते झाले बोळवून नाथा मग आपले सदनी येऊन तत्वता धन्यनाथ म्हणतात येरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्राम मुक्काम सात जगन्नाथी पातळे तेथे करोनी उददिस्थान जगन्नाथाचे घेऊन दर्शनम 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तेथून निघोनी पुन्हा मार्गी कमत करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले रात्र क्रमोनी जैशी तैशी दुसरे देनी मित्रोदयाशी गोरक्ष सावरोनी भिक्षित होळेशी भिक्षा मार्गी प्रवर्तला भिक्षा मागुनी सदनो सदनी परम श्रमोनी आला सदनी तो येरीकडे शिबिकस्थानी शैनी भले मीननाथ तो मच्छिंद्रनाथाशे मच्छिंद्रनाथाने उठून बैसविला स्वच्छा कारण तो ते संधीत भिक्षा मागून गोरक्षनाथ पातला आणि मग तो गोरक्षनाथच्या गावात जाऊन भिक्षा मागून घेऊन आला श्रम झाला त्याचा जसा आणि इथं ते मीननाथ उठला त्याला शौचाला बसवलं होतं मच्छिंद्रनाथ ग्रमात हिंता सदनो सदनी श्रमे विने विठलाशे म्हणी तो येता स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे म्हणे गोरक्षनाथ मिन्नाथ शौचाच बसला आहे गल्लीत तरी ते
तू त्याचे प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाडसा आणि त्याला धुंकून घेऊन ये म्हणे. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा जोडी ठेवून येतम लक्षोनी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊन या. तो मीननाथ परम अज्ञान हस्तपदा भरिले विष्टेने अंग व्यक्त गोरक्ष विष्टे पाहून परमचित्ती विठलाशे मनात मने मच्छिंद्राशी की परमाशे विवशी विषय उपद्रव संन्यासाशी व्यर्थ कासया पाहिजे. आणि मग त्या गोरक्षाला रागाला त्याचं ते पार अंग भरलो त्याचं आणि तो मच्छिंद्राला काय बुद्ध सुचली की खबरी भार विषा बोकडी कुंकुम खटाटोप उडकी तेवी मच्छिंद्र मनी उपद्रव शेकी काय आज सुचलावू जन्माधाची आवनी तोच संभार रक्षी कानी निगडी मनुष्य शरुषांनी खटाटोप कासयाम की परम बिहार सोनी सदन शस्त्र संभारी परी संगोपनम त्या ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासयाम की राणीचे राणीवर सावध उत्तम द्रव्य देऊनिच्या करावे शांतम देवी निस्पृत हित विपन अत्यंत गोड काहीच वाटेना. आयशे बोलून गौरक्षनंदन मीननाथाचे करी कवळून दुष्टी करी मच्छिंद्रा कारणे उचलोनिया तेडवा विष्टे व्यक्त मीननाथ पाहून मच्छिंद्र बोलतम मने गोरक्षा सरिते आत धुवोनिया आणि बालका अवश्य मनोनी गोरक्षनाथ तैसाची उठोनी सरिते जातम संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखिले परी एकास्त स्थान मनात मने न्याये धुवून परी अंतर्बाह्य मळी निवटून नाथा लागी दाखवू. आणि मग मच्छिंद्रानं सांगितलं त्याला नदीत नेऊन चांगलं धुवून आण म्हणी. आता गोरक्षाला म्हणतो याला चांगलं धुवून नये म्हणे. ऐशे विचारोनी चिंतात पदी धरिला मीननाथम खडकावरी आपटोनी त्वरित गतप्राण पै केला सरिते उदक आशे अपार स्था त्यात प्रवेशिते झाले रुधिरम ते सर्व अपार जलचर भक्षया मनोनी धावने मत्स्य मगरी कमरोद कबंद देई मग तळपतीच्या प्रवाही तई अपार जळचरे पाहून जोई मनात मनतसे गोरक्षम म्हणे दिवे गेला मीननाथ तरी याचे लादो सदा वर्तम एक जेव्हा करी तृप्त होत आहेत जीव सकळ हे कायचा विचार करून मनी त्वचा घेतली काढून सरित रती रती मास तुकडे करोनी जळचरीचे ओपितशे उरल्या असती त्या जळात टाकून ते तुम्ही उठला नाथम परी त्या जळानशे अंत असती तळी व्यक्त झाल्या. ऐशे करिता गौरनंदन मास ते सकळ गेले आटून मास सरल्या तडे पूर्ण जळ चराचे बक्षिले एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरचे अव्यंगम खडकी पवित्र करून चांग त्वचा घेऊन चालला. आणि मग त्याला फक्त ती कातडी त्याच्या अंगावर ठेवली आणि ती ढोकून घेतली चालला घेऊन आपण चालला परी तो सदनी शिबिरे नशे मच्छिंद्र मुनी सोबळी अर्धा बाजार बोनी संचारलाशे महाराजा तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मग तान्या पसरी प्रावणी त्वचेत मित्र रश्मी पावनी वात सुकावया घातली. आणि त्याला तिकडे जवळ गेल्यावर ऊन पाहून तिथे सुकायला तो येरीकडे मच्छिंद्र नंदन सोबळी आलाशे घेऊन कदा कृत्वत्व सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षाचे म्हणे बारे कोठे मिळनाथम येरू म्हणे धुवोनी त्याचे स्वच्छ आणले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेवला न दिशे नेत्री
येरी म्हणे ताण्या प्रवारी सुकू घातला महाराजा. आणि मग मच्छिंद्राला विचारलं तर मिन्नात कुठे म्हणे. तर तो म्हणतो सुकू घातलं म्हणजे ना. म्हणे मच्छिंद्र काय बोलशी घातला सुकू ऐशी म्हणती. येरी म्हणे की असल्या तुम्हाशी भाषण माझे वाटत असेल तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षु ते पाहावा विलोकून. ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन ते क्षणी बाहेर येत असे. म्हणे कोठे रे मिळनात परी पाहता म्हणे तानुल्या प्रवर्ताते. निहाळून पाहता देखे तोचे ते. मग धरणी अंग सांगितशी. आणि बाहेर नेऊन पाहिलं तर ती त्याची पचा वाळत होती. आणि त्यानं धरणीवर अंग टाकलं ना आता रडू राहिला. म्हणे आरे काय केले बाळ माझे कैसे मारविले. अंग धरोनिया टाकिले वरी लोळे गडबडा. म्हणून मृतिका उचलोनी घाली वदनी. आणि वक्षास्थळ पिटोनी शोक करी आक्रोशे. परम मोये आळबळत उठोनी त्वचा कवळीत. हृदय लावून आठवीत बाळकाच्या गुणाचे. तुझा मी आशे जनक परमशत्रू होतो एक. जननी ते तोडून बाळक तुझा मिले कैसे म्याम. म्हणे आरे मिलनाता तूच सांगून कैसा गेलाशी आता. एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी. आता तू ते किलो तळा कोठून पाहिल मुख कमळा. तुझा कापिला गळा कैसे येथे आणोनी. बालका स्त्रियाचे राज्यात भूतकाळे पावशील मृत्य. म्हणून बाले तुळशी येथे रक्षणाचे आणले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्ष जती. ऐशे म्हणून धरणी प्रती अंगटाची धडाडून. पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी करी कवळून. म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मजाता. बाळाचे चांगुलपण मज भासतसे जैसा मदन. बाळाचे उत्तम गुण कोण आली वर्णुनी. बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूळ बोलणे. आता ऐशे म्हणून हाक मारीत होताशी तू. बारे तनू आसता कोळी परी शैने ऊन उतशी उत्सप काळी. माता ठेवून मम पदकमळी आहोत आता ऐशे मनसाशी. तू वत्स होताशी मम शेजारी मर्यादा रक्षित होताशी अंतरी. अरे कठीण वागू तरी शब्द वाईला नाही म्या. बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हतवटी. आपुल्या पुढे ठेवून दृष्टी घास देती बाळका. आरे हा मिननाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा. लिप्त कदा नोळीशी मला शुद्ध मुख कमळा मिरविशी. बाळे चक्षु घ्राण कधी न पाहिले तुझे मळीन. आज तुझे अंग विष्टेन कैसे अमंगल जावया. आणि इतके दिवस झाले म्हणे तू कधी जेवला भरला नव्हता म्हणे आज कसा एवढा मंगल झाला. बारे कधी मज वाचून न सहशी एकांतपणम. आजचे दिनी शैनी मज सोडून गेला परत गेलाशी. बारे माय तुझी किलोतळा तिचा कधी न पहाशी लळा. आसनी शैनी मजपासून बाळा पैल झाला नाहीस तू. तरी यायचे असून तुझे मती आजी मज गेलाशी सोडून. एकदा येऊन यावनी मज दावी मज बाळा. आयशे म्हणून मुक्ती मच्छिंद्रनाथ हळमळ गाई समान फोडीत. माझा मिलनाथ कोणी दाखवा म्हणतसे. भूमी लोळे आसरू नयनी नेत्री डाळीचा न समाये पाणी. वक्ष तळाची पिटूनी यावनी दाखवा म्हणे मिलनाथ. आयशे म्हणून आक्रंदत ते पाहून गोरक्षनाथ. मनात म्हणे अद्यापि भ्रांत गेली नाही श्री गुरुची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण.
कोण तुम्ही कोणीचा नंदन करिता रुदन त्यासाठी आहो पुरते पाहता कोण मेला शाश्वताचा भार हरला शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरे तो आहो तुमचा मिलनात नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजिल्या गात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्रघातांनी त्याचे न जाळी कैचा वनी अनिळन शोषिना बुडवी पाणी शाश्वत चिन्नी नांदतसे ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सांडी शोकम हा मिननाथ ऐसे म्हणून आक्रांती ऐसे आग्रहाचा अर्थ ते पाहून गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्र प्रताप स्मरण करिता पै झाला. आणि मग गोरक्षानं त्याला समजून पाहिलं पण तू काही समजा ना मग त्याला ती कातडी घेतली त्याच्यावर संजीवनी मंत्र टाकला. कधी कवळणी भस्माची मोठी संजीवनी मंत्र जपे होती त्वचे प्रती सांडिता झाला मुष्टी मिननाथ उठला उठताची मिननाथ मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहुणे हृदयात परम मोये धरितसे चुंबक घेऊन म्हणे बाळा कोठे गेला होताशी खेळा मग टाकून विनय स्थळा गमन केले होते की आयशे म्हणून जैसे तैसे तोही हस्त पावला दिवसम दुसरे दिनी मिलनाथास घेऊन तई चालिले मार्गी चालता त्रिवर्गदान गोरक्ष करिता झाला बोलणे हे महाराजा मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला तुमचा प्रताप पाहता अवनी निर्जीवा जीववाल वाटे म्हणी आयशा असून सुता लागून रुदन केले हे काय. आणि मग किती गजन परत वाटाणं चालता चालता गोरक्षनाथ त्या मच्छिंद्राला म्हणतो मी असे किती बी निर्जीव उठवाल म्हणे आणि तुम्ही या मी नाटकात असे रडत का होते म्हणे. आता मच्छिंद्रात काय म्हणतो तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन आयशे मिनत सहस्रवदीने संजीवनीने निर्मालम तरी हे आश्चर्य वाटे म्हणी स्वामी पडले शोक रुदनी की चिंता म्हणी तो चिंता माझी पडियला आयशे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे त्वा मारिले किमर्थम येरू म्हणे मोह भावार्थ तो पहावया तुमचा. आणि मग तो मच्छिंद्रनाथ म्हणतो सगळं येतो म्हणे मला येत होतं म्हणजे मग तो काम मारला होता म्हणजे त्याला तुम्ही वैराग्यशील मनविता तरी माया लंगोनी वाळे परताम आयशा मनशा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराचे आयशा परीक्षा भावनेशी म्या मारिले मिलनाथाशी परिप्राणिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन काशया केलेजी येरो मने वत्सायिक तू शिष्य माझा असशी एकम तरी म्या ही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर वासना हे मोह मांदुशी माया सदना नांदुकी करिताथम तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही महापुरुषम हे पावया रुदनास आरंभिले म्या पारसा. आणि तुझ्या मनात काही माया आहे का नाही आहे म्हणून मी ते केलं म्हणे. असं आम्ही लक्षरूपी पाहणे आणि विज्ञाने विचारणे यात कौतुके जानपणे पाहिले मी पारसा बाळे शाश्वत तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पारसा. आता बारे तुझे वयस पण समूळागी आले हरण पयोत्वयीचे कारण अंशरूप मिरविशीम ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवीत म्हणे महाराजा तुम्ही सनात या द्याशी पै केले ऐसे बोलून वागुत्तर पुन्हा गमती मार्गापरम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करताचे असो या परी करिता गमन पुढे कथा येईल वतून
नरहरी वंशी धुंदी नदन नंदन तृतीयाशी सांगेल परी पुढील अध्यायी कथाराशी पुण्य पर्वत पाप नाशी श्रोते तुकारोनी मानसी अवधानिया बैसावे करी नरहरी वंशी धुंदी सुत तुमचा ये शरणागतम माझो नाम ठेविले सत्य ती कथा सांगेल तुम्हाशी स्वास्ती भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्या गारम सदा परिशोध भाविक चतुर द्वेषक्ती माध्याय गोरा श्री कृष्ण अर्पणमस्तु कुंडली कवरले हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.